वेलकम टू अवर चॅनल। तुम्ही हॉटेलमध्ये कधी मटर मेथी खाल्ली आहे का? तर त्याच पद्धतीने आज मी इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर रेसिपी साधी सोपीच आहे, सर्व साहित्य आपल्या घरातच अवेलेबल आहे आणि करण्याची पद्धत देखील सोपी आहे। तर ही रेसिपी संपूर्ण शेवटपर्यंत बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि चॅनलला फॉलो देखील करा। तर इथे बघा मी कढईमध्ये तेल थोडंसं टाकून घेतलं होतं। तेल थोडं तापल्यावर त्यामध्ये एक मोठा कांदा, एक टोमॅटो, थोडेसे मिरे, थोडेसे लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि 10-12 काजूचे तुकडे देखील टाकून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित यामध्ये परतवून घेणार आहे आणि कोथिंबीरच्या काड्या देखील मी इथे ऍड करून घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि हे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला लावून याची छान ग्रेव्ही करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ग्रेव्ही केल्यावरती आपल्या भाजीला एक छान स्मूथ क्रीमी असं टेक्स्चर येतं, जे की एकदम हॉटेलसारखी आपली रेस्टॉरंट स्टाईल सारखी आपली भाजी तयार होते आणि मुलं देखील ज्या अशा भाज्या त्यांना आवडत नाहीत, पालेभाज्या आवडत नाहीत, त्या देखील आवडीने खातात आणि नाही म्हणलं तरी मग अगदी चाटून पुसून ताट स्वच्छ करून त्या भाज्या चटाचट संपून जातात। तर अशा पद्धतीने बघा मी ती ग्रेव्हीसाठी भाजून घेतलेली टोमॅटो कांदा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि ते थंड होईपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मेथीची गड्डी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर ती इथे मी परतवून घेणार आहे। बघा कढईमध्ये टाकल्यावर किती दिसत होती आणि परतल्यानंतर तेलामध्ये बघा किती एवढीशी झाली आहे ही भाजी। तर अशा पद्धतीने ती परतून बाजूला ठेवणार आहे, त्यामुळे भाजीची चव छान येते आणि त्यातला कच्चेपणा निघून जातो। तर त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। इथे तुम्ही बटरचा क्यूब देखील ऍड करू शकता। त्यानंतर मी जिरे टाकून घेतलेले आहे, बेसिक खडे मसाले देखील इथे टाकून घेतलेले आहेत। तर खडे मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर, जिरे छान तडतडल्यानंतर जी साहित्य आपण ग्रेव्हीसाठी परतून ठेवलं होतं त्यापासून मी मस्त अशी क्रीमी ग्रेव्ही तयार केलेली आहे बघा। तर ही ग्रेव्ही व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आणि यामधनं जोपर्यंत तेल रिलीज होत नाही तोपर्यंत ही छान तेलावर अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित पद्धतीने परतल्यानंतर मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे बघा। तर यामध्ये आपल्याच तिखटा मिठाच्या डब्यातले लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद हे ऍड करायचं आहे। इथे तुम्ही जिरे पावडर, धना पावडर हे देखील ऍड करू शकतात, पण माझ्याकडे आज ते तयार नव्हतं त्यामुळे मी इथे ऍड केलेलं नाहीये। तर इथे बघा मी 1 चमचा दही देखील या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहे। तुमच्याकडे जर दही अवेलेबल नसेल तर तुम्ही ते फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय टाकून घेऊ शकतात आणि जर दही असेल तर ते फार आंबट नसावं। तर इथे बघा मी हे सर्व टाकून ही ग्रेव्ही व्यवस्थित परतली आहे। त्यामध्ये फ्रोझन मटार टाकून घेतलेले आहे आणि जी तेलावर आपण मेथी परतली होती ती देखील इथे टाकून घेणार आहे या स्टेजला। तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, एकत्रित करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। भाजी छान होण्यासाठी ती छान तितका वेळ देऊन परतली गेली पाहिजे, व्यवस्थित तितका वेळ देऊन शिजवली गेली पाहिजे, मग ती एकदम छान लागते आणि तुमच्या तिखट मिठाचं प्रमाण देखील योग्य तिथे पडलेलं पाहिजे, त्यामुळे एकदम मस्त भाजी लागते। तर अशा पद्धतीने बघा मिक्सरला जी ग्रेव्ही लागलेली होती त्यामध्ये देखील मी पाणी टाकून इथे भाजीमध्ये ऍड करून घेतलेलं आहे। तर ही व्यवस्थित छान परत एकदा मी ढवळून घेणार आहे चमच्याच्या मदतीने। तर व्यवस्थित ती परतल्यानंतर मला थोडीशी दाटसर वाटतेय, तर इथे मी अजून थोडंसं पाणी ऍड करावं असं मला वाटतं आहे। तर बघा भाजी थोडीशी दाटसर वाटते तर थोडी सैलसर करण्यासाठी मी इथे थोडंसं अजून पाणी ऍड करून घेणार आहे। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने भाजी बनवतात का घरी, किंवा तुमच्या मुलांना देखील अशी भाजी आवडते की आपण जशी रेग्युलर साधी मेथीची भाजी करतो ती आवडते, ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर इथे बघा मी मीठ देखील चवीप्रमाणे ऍड करून घेतलेलं आहे। चमच्याने मीठ टाकलं तर ते प्रमाण मला लक्षात येत नाही किंवा कधी खारट कधी कमी मीठ पडतं, तर मी हातानेच इथे मीठ ऍड करते। तुमचं पण असंच काहीसं आहे का ते देखील मला कमेंट करून सांगा। तर बघा इथे किती सुंदर व्यवस्थित कन्सिस्टन्सी असलेली हॉटेलसारखी रेस्टॉरंट स्टाईल असलेली मटर मेथी मलाई आपली तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने तयार करून बघा आणि जर तुम्ही तयार करून बघितली माझ्या पद्धतीने तर कशी झाली ते देखील मला कमेंट करून सांगा। तर तुमच्या घरी देखील अशा पद्धतीने भाजी आवडणारच याची मला गॅरंटी आहे। आणि बघा इथे माझी भाजी तयार झालेली आहे आणि मी इथे सर्व करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्ही भाजी करून बघा आणि तुमच्या मुलांना घरच्यांना आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा। थँक्यू, धन्यवाद।